हेलो बच्चों, पढ़ रहे हो? अभ्यास करताय का बाळांनो? करताय? बरं, ठीक आहे, छान. केला पाहिजे ना? भरपूर केला पाहिजे अभ्यास. कुठंच कमी नाही पडलं पाहिजे आपण. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. चला, आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघतोय. त्याच्यामध्ये ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशनचा पण पार्ट आहे बाळांनो. आता हा वाला पार्ट तुम्ही ऑलरेडी हायड्रोकार्बन मध्ये बघितलेला आहे. अल्किनच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हा वाला पार्ट तुम्ही बघितलेला आहे. आता तिथं स्पेसिफिक असं नव्हतं कुठलाही न्यूक्लियोफाइलला चालतो असं पार्ट होता, पण आता इथं आपण कोणता पार्ट बघणार आहे? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. कोणती मेथड असणार आहे? ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशनची मेथड असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणूया? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युजिंग ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन प्रोसेस. ओके, काय म्हणलं आपण? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. काय म्हणतो बाळांनो? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आता काही जणांना टेन्शन, सर नेमका चॅप्टर कोणता आहे? ठीक आहे, बघा बाळांनो, चॅप्टर कोणता चालू आहे? अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. आठवतो का? हा सर, आठवलं. बरोबर आहे, हा वाला चॅप्टर चालू आहे आपला. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघतोय बाळांनो? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघतोय बाळांनो आपण. आणि त्याच्यामधली एक आणखी प्रोसेस, दॅट इज ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन प्रोसेस आज आपण बघणार आहे. हे रिॲक्शन खूप छान आहे बाळांनो. ठीक आहे, जनरली रिॲक्शन छानच असतात. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, ही रिॲक्शन काय आहे? तर ऑलरेडी ज्या काही गोष्टी बघितल्यात आपण त्या पद्धतीनंच रिॲक्शन. बघा, या रिॲक्शन मध्ये काय, जशी SN2 रिॲक्शन होती, जशी SN1 रिॲक्शन होती, त्याच पद्धतीची थोडीशी डिफरंट आहे. कारण इथं आपण काय वापरतोय? मर्क्युरी कॅटलिस्ट वापरणार आहे. म्हणून काय होणार आहे बाळांनो? रिॲक्शनचा वे थोडा डिफरंट असणार. इथं अल्केन रिॲक्ट होतो पहिल्यांदा, म्हणजे जसं SN1 स्टेपची मेकॅनिझम होती, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन फॉलोड बाय न्यूक्लियोफाइल अप्रोच. बरोबर आहे का? सेम थिंग इथं पण 2 स्टेपची रिॲक्शन असणार आहे. 2 स्टेप मध्ये कसं असणार आहे बाळांनो? बघा, 2 स्टेप मध्ये, पहिल्या स्टेप मध्ये मर्क्युरी काय करणार आहे? एक ऍडक्ट फॉर्म करणार आहे. मर्क्युरी काय करतो बाळांनो? एक ऍडक्ट फॉर्म करतोय. आणि दुसरा काय करतोय बाळांनो? ऍडक्ट फॉर्म झाल्याच्या नंतर अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल असणार आहे. ठीक आहे, काय म्हणलं बाळांनो आपण? की या 2 स्टेपचं मेकॅनिझम आहे. पहिली स्टेप बघा, 2 स्टेप मेकॅनिझम. याच्यामधली पहिली स्टेप, जो मर्क्युरी आहे ना, तो डबल बॉन्ड अक्रॉस बाइंड होणार आहे. काय होणार आहे बाळांनो? तो डबल बॉन्ड अक्रॉस बाइंड होणार आहे. त्याला म्हणतो आपण ऑक्झिमर्क्युरी ऍडक्ट फॉर्मेशन. त्याला काय म्हणतो आपण? ऑक्झिमर्क्युरी ऍडक्ट फॉर्मेशन. ओके, म्हणजे मर्क्युरीचा ऍडक्ट फॉर्म होतो, इंटरमिडिएट बनतो सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, सेकंड स्टेप आहे बघा बाळांनो. सेकंड स्टेप आहे बघा. याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय केला? मर्क्युरीचा ऍडक्ट फॉर्म झाला आणि त्याच्यावरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक झाला. ठीक आहे, तर तो ऑक्झिमर्क्युरीचा काय झाला बाळांनो? ऍडक्ट फॉर्म झालाय. सेकंड स्टेप काय असणार आहे याच्यामध्ये? तर डिमर्क्युरेशन. कोणती स्टेप बाळांनो? डिमर्क्युरेशन, म्हणजे मर्क्युरी तिथून काढून टाकायचा. आता मर्क्युरी काढून टाकण्यासाठी NaBH4 इज द बेस्ट रिएजंट. कोणता बाळांनो? NaBH4. NaBH4 लागतो, डिमर्क्युरेशन होऊन जातं. बरोबर आहे? ओके, आपण एक रिॲक्शन बघणार आहेत, मेकॅनिझम बघणार आहेत, सगळ्या वे बघणार आहेत, त्याच्यानंतर ठरवायचं बरं का आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर ही रिॲक्शन कोणता रूट फॉलो करते किंवा कोणता प्रोडक्ट फॉर्म करते. ठीक आहे, ही रिॲक्शन बाळांनो मार्कोनिकॉफ रूल मतलब फॉलो करते. कोणता रूल फॉलो करते बाळांनो? मार्कोनिकॉफ. आणि मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट शुड गो टू दी मोर सबस्टिट्यूटेड साइड ऑफ कार्बन. बरोबर आहे, त्यालाच काय म्हणतो? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती कोण गेला पाहिजे? निगेटिव्ह पार्ट गेला पाहिजे. आपण बघतो काय? अल्कोहोल प्रिपरेशनच्या रिॲक्शन बघतोय. अल्कोहोल प्रिपरेशनच्या रिॲक्शन आहेत म्हणजे काय यूज करणार आहेत आपण? वॉटर. काय यूज करणार आहेत बाळांनो? वॉटर यूज करणार आहेत, पाणी यूज करणार आहेत. आता वॉटर कुठे गेला पाहिजे? ज्या कार्बनवरती लेस नंबर ऑफ हायड्रोजन प्रेझेंट आहेत त्या कार्बनवरती तो गेला पाहिजे. बरोबर आहे का? ओके, तो वाला कॉन्सेप्ट आपल्याला कन्फर्म डोक्यामध्ये फिट करून चालायचा आहे. ठीक आहे, चला आपण एक रिॲक्शनचं मेकॅनिझम थ्रू एक इंटरमिडिएट प्रोडक्ट सगळ्या गोष्टी बघूया. आपण एक्झाम्पल्स आपण स्टार्ट करूया. कन्सिडर बघा बाळांनो, आपल्याकडे काय आहे?
ह्याच्यामध्ये स्टेरिओकेमिस्ट्री सुद्धा बघायची बरं का. ओके, आपण बघूया. कन्सिडर बाळांनो, आपल्याकडे असा डबल बॉन्ड आहे. आपण यूज केला मर्क्युरी, HgOAC ट्वाइस. आता कोणी जर विचारलं की ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मध्ये मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, तर मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट असते बाळांनो +2. राहील लक्षात? ठीक आहे. हा जो मर्क्युरी आहे तो बाइंड होणार आहे. कुठे बाइंड होणार आहे? डबल बॉन्ड अक्रॉस बाइंड होणार आहे बाळांनो. कुठे बाइंड होणार आहे बाळांनो? डबल बॉन्ड अक्रॉस. मग आपण काय करूया, हे लिगँड्स लिहायचे नाही, आपण काय करूया, फक्त मर्क्युरीला लिहूया. हा मर्क्युरी इथं बाइंड झालाय, त्याच्यासोबत लिगँडचा कॉम्प्लेक्स इथं असणार आहे प्रेझेंट. ठीक आहे. बघा मी काय म्हणलं, इथं मर्क्युरी डबल बॉन्ड अक्रॉस बाइंड झालाय. कसा बाइंड झालाय थोडंसं बघा रे बाळांनो. हा इथे येऊन काय झालाय, बाइंड झालाय. ठीक आहे. ओके, देन आपण यूज काय करणार आहेत, इथं यूज करणार आहेत न्यूक्लियोफाइल. आणि न्यूक्लियोफाइल म्हणून काय असणार आहे आपल्याकडे, वॉटर असणार आहे. काय असणार आहे बाळांनो, वॉटर, H2O. काय असेल बाळांनो, H2O, वॉटर. वॉटर मध्ये ऑक्सिजन कडे लोन पेअर, तो इथं अटॅक करेल मर्क्युरी साईडला. लक्षात असू द्या, हा कुठं अटॅक करेल असा प्रश्न जर आला तर बघा मी काय म्हणतोय, हे खूप महत्वाचं आहे. एक वेळेस समजलं तर खूप छान. नाव इथे बघा रे बाळांनो, इथे नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन किती, 0. इथे नंबर ऑफ हायड्रोजन किती रे बाळांनो, 2. इथे चेक करा नंबर ऑफ हायड्रोजन 0. इथे चेक करा नंबर ऑफ हायड्रोजन 2. म्हणजे इथं नंबर ऑफ हायड्रोजन 0, इथे नंबर ऑफ हायड्रोजन 2. आपला रूल काय सांगतो, मार्कोनिकॉफ रूल, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन प्रेझेंट आहे त्या जागेमध्ये हा न्यूक्लियोफाइल जाऊन बाइंड होणार आहे. म्हणजे वॉटरचा जो अटॅक आपण करतोय तो कुठे झाला पाहिजे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती. म्हणजे वॉटरचा अटॅक आपला बरोबर झालेला आहे. ठीक आहे. ओके, बघा रे बाळांनो, वॉटरचा अटॅक केला, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, किती रे बाळांनो, पटकन 4. आता इथं मर्क्युरी सोबत त्याचे लिगँड्स असणार आहेत, नाही तर तुम्ही फक्त मर्क्युरी आहे सर, मर्क्युरी मेटल बाइंड झाला असं नाही, त्याचे लिगँड सुद्धा तिथं असणार आहेत. ठीक आहे. देन आता डिमर्क्युरेशन करायचंय. काय करायचं बाळांनो, डिमर्क्युरेशन म्हणजे काय करायचंय, मर्क्युरी रिमूव्ह करायचं आहे. डिमर्क्युरेशन स्टेप मध्ये बघा, डिमर्क्युरेशन स्टेप मध्ये आपण यूज काय करणार, NaBH4. काय यूज करणार बाळांनो, NaBH4. आता इथला हायड्रोजन कुठे जाणार आहे, मर्क्युरीला काढणार आहे. म्हणजे इथं काय येईल बाळांनो, एक हायड्रोजन. ऑलरेडी किती आहेत, 2. आणखी एक आला, टोटल किती होतील, 3. म्हणजे मर्क्युरी निघून गेला आणि आपल्याला काय मिळालं बघा, इथं CH3 बनलाय. इथं काय आलं बाळांनो, OH. राहील लक्षात? ओके, म्हणजे जो CH2 होता तो CH3 बनलाय आणि OH कुठे गेलाय, इंटरनल साईडला गेलेला आहे. ठीक आहे. ओके, पहिली स्टेप ही काय झाली, ऑक्झिमर्क्युरेशन. लक्षात असू द्या, ही ऑक्झिमर्क्युरेशन. आणि ही कोणते रे बाळांनो, डिमर्क्युरेशन. ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. राहील का लक्षात बाळांनो, समजलं का, शुअर आहेत का, पक्का? ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघा एक एक आणखी 1-2 एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओव्हरऑल काय करायचं, शॉर्ट फॉर्म मध्ये काय करायचं ते पण तुम्हाला सांगून देईल मी. ठीक आहे, खूप सोपं आहे. एक वेळेस समजलं तर परत करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. ओके, कन्सिडर, व्यवस्थित बघा रे बाळांनो, आपल्याकडे इथं pH आहे, इथे असा डबल बॉन्ड आहे. आपण यूज केलाय HgOAC ट्वाइस. मर्क्युरी +2 मध्ये असताना मर्क्युरी क्लोराईड वापरायचा नाही, काय वापरायचा, मर्क्युरी ॲसिटेट, मर्क्युरी ट्रिपलेट. ठीक आहे. ओके, देन याच्यामध्ये आपण काय पाणी पण ऍड करणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय होईल, मर्क्युरी असं जाऊन बाइंड होईल. इथं आला Hg, याला बाइंड केला आपण असा, बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याकडे वॉटर आहे, वॉटर काय करणार आहे, अटॅक करणार आहे. वॉटरने अटॅक केला, H2O चा अटॅक झाला, लोन पेअर्स, बरोबर आहे. इथं इंटरनल साइडने अटॅक केला, मर्क्युरी ओपन झाला. चेक करा रे बाळांनो, pH इथं असा, इथं OH, इथं कोण आलाय, मर्क्युरी आहे, बरोबर आहे का. ठीक आहे. डिमर्क्युरेशन करण्यासाठी काय वापरतो आपण रे बाळांनो, NaBH4. NaBH4 काय होईल रे बाळांनो, pH, इथे OH आला, बरोबर आहे का. ही ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशनची प्रोसेस आहे, ही वाली रिॲक्शन आहे बाळांनो. राहील का लक्षात. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण.
ठीक आहे. कन्सिडर बघा, आपल्याकडे आहे CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, याच्यावरती आपण काय ऍड केला, मर्क्युरी ऍड केला, HgOAc ट्वाइस. ठीक आहे. देन जसं आपण ऍड करू काय होणार आहे बाळांनो, मर्क्युरी बाइंड होणार आहे. किती मेंबर रिंग ना, 3 मेंबर रिंग बनणार आहे. इथं कशी बनणार आहे आपण बघूया. काय बनेल, CH3 CH CH CH3, बरोबर आहे का. ठीक आहे. इथं कोण असेल बाळांनो, Hg मर्क्युरी. किती मेंबर रिंग, 3 मेंबर रिंग, बरोबर आहे का. ठीक आहे. आपल्याकडे काय आहे, न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल मध्ये या केसमध्ये आपण अल्कोहोल प्रिपरेशन बघतोय, म्हणून न्यूक्लियोफाइल कोण असला पाहिजे, वॉटर. कोण असला पाहिजे, वॉटर. ऑलवेज अँड ऑलवेज कोण असला पाहिजे, वॉटर. आता मला सांगा दोन्ही साइड कशा आहेत बाळांनो याच्या, सेम. दोन्ही साइड जर सेम असतील, व्यवस्थित आहे का, दोन्ही साइड जर सेम असतील तर कुठल्याही एका साइडने अटॅक करा. ठीक आहे. तर मग मी काय करतोय, मधल्या साइडने अटॅक करतोय, इकडच्या लेफ्ट वाल्या. CH इथे कोण आला, OH, इथे CH आणि इथे काय रे बाळांनो, CH3. आता इथे कोण असणार आहे बाळांनो, मर्क्युरी असणार आहे, मर्क्युरीचा कॉम्प्लेक्स असणार आहे. आता हा मर्क्युरी मला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. मर्क्युरी काय करायचं बाळांनो, डिमर्क्युरेशन करायचं आहे. मर्क्युरीचं काय करायचं आहे, डिमर्क्युरेशन, म्हणजे मर्क्युरी काढून टाकायचं आहे. 2 वेळा आपण काढून टाकूया, बघूया. ठीक आहे. बघा मी याच्यामध्ये NaBH4 यूज केला. काय यूज केला बाळांनो, NaBH4 यूज केलाय. आता NaBH4 यूज केला, हायड्रोजन येईल, मर्क्युरी निघून जाईल. मर्क्युरी निघून गेला, काय बनाल, CH3 CH, इथे कोण असणार आहे, OH, इथे कोण असणार आहे, CH2 आणि इथे कोण असणार आहे, CH3. ठीक आहे. दुसरी केस मध्ये आपण इथे यूज करूया, चेंज करूया आपण याला. ओके. काय यूज करायचं बाळांनो, बघा. इन्स्टेड NaBH4 NaBD4 यूज करूया, NaBD4. आता बघा इथं हायड्रोजनचा सोडियम बोरोहायड्राइड होता. आता इथं कोण यूज केलाय आपण, ड्यूटेरियम यूज केलाय, हायड्रोजनचा मोठा भाऊ. ठीक आहे, त्याला यूज केलाय. रिएक्शन सेम असेल, प्रोडक्ट सेम असेल, फक्त हायड्रोजनच्या जागेमध्ये कोण येईल रे बाळांनो, ड्यूटेरियम येईल. कोण येईल, ड्यूटेरियम. म्हणजे प्रोडक्ट काय बनेल रे बाळांनो, CH3, इथं CH, वरती वाला OH, इथं CH, पुढं CH3 आणि एक ड्यूटेरियम इथं येईल. लक्षात असू द्या, ड्यूटेरियमच्या केसमध्ये NaBD4 जर दिला तर हायड्रोजनच्या जागेमध्ये कोणाला लिहायचं, आपल्याला ड्यूटेरियमला लिहायचं आहे. एवढं लक्षात असू द्या, विचारला जाऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे स्टेरिओ. ठीक आहे. स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द रिएक्शन. लोक म्हणतात स्टेरिओकेमिस्ट्री विचारली जात नाही, स्टेरिओकेमिस्ट्री विचारली जात नाही. बाळांनो, खूप हॉट टॉपिक, खूप फेमस टॉपिक, खूप महत्वाचा टॉपिक आहे तो. आपले सगळं सांगतात लोक, हे स्टेरिओकेमिस्ट्री कुठंच विचारले नाही, आतापर्यंत बघितले नाही, असे खूप बोलणारे मी ऐकले पण बघितले पण. सडनली 2000 आत्ताचा पेपर, म्हणजे आत्ताचा रिसेंटला पेपर सडन पडला, स्टेरिओकेमिस्ट्रीचे 4 क्वेश्चन. किती क्वेश्चन बाळांनो, 4. स्टेरिओ आयसोमेरिझम वरती 3 क्वेश्चन, 1 क्वेश्चन ऍप्लिकेटिव्ह, टोटल 4 क्वेश्चन्स. आता 4 क्वेश्चन जर पडत असतील तर मग विचार करा, आपल्याला स्टेरिओकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू न सुद्धा बघायला लागेल, बरोबर आहे का. ठीक आहे, चला आपण स्टेरिओकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू न बघूया. कन्सिडर, माझ्याकडे इथं आहे सायक्लोहेक्झिन. व्यवस्थित बघा रे बाळांनो, इथं कोण आहे, सायक्लोहेक्झिन डबल बॉन्ड आहे. याच्यामध्ये मी मर्क्युरी यूज केलाय, HgOAc ट्वाइस यूज केलाय बाळांनो. आता मर्क्युरी काय होणार आहे, बाइंड होणार आहे. कुठं बाइंड होणार आहे, सायक्लोहेक्झेनला बाइंड होणार आहे. मला सांगा कुठल्या प्लेन मधून बाइंड होईल, कन्फर्म आहे का, नाही. डॉट शुअर आहे का, नाही. तो अबोव दी प्लेन बाइंड होऊ शकतो, तो बिलो दी प्लेन सुद्धा बाइंड होऊ शकतो, तो कुठूनही बाइंड होऊ शकतो बाळांनो. तो अबोव दी प्लेन बाइंड झाला, आपण डार्क लाईनला लिहिणार. तो बिलो दी दी प्लेन बाइंड झाला तर आपण त्याला लिहिणार कशी, डॉटेड लाईन वरती. 2 बिलो दी प्लेन बाइंड झाला तर आपण त्याला लिहिणार कशी, डॉटेड लाईन वरती. 2 बिलो दी प्लेन बाइंड झाला तर आपण त्याला लिहिणार कशी, डॉटेड लाईन वरती. 2 बिलो दी प्लेन बाइंड झाला तर आपण त्याला लिहिणार कशी, डॉटेड लाईन वरती.
ठीक आहे, आपण काय करूया, बिलो दी प्लेन म्हणा किंवा अबो दी प्लेन. ठीक आहे, आपण त्याला कसा लिहूया, अबो दी प्लेन बाइंड झालाय. ठीक आहे बाळांनो, इथे लक्षात असू द्या, इथे मर्क्युरी जो बाइंड झाला इंटरमिडिएट, शॉर्टकट खूप आहे त्याला, मी सांगेल तुम्हाला. सध्या फक्त कुठं लक्ष द्या, तुम्ही मेकॅनिझम कडे लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा मर्क्युरी कुठे बाइंड झाला रे बाळांनो, अबो दी प्लेन. बरोबर आहे, म्हणजे डार्क लाईन वरती. चेंज करू का पेन? ठीक आहे, पेन चेंज करूया आपण. पेन 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 पेन, कलर 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 कलर. ठीक आहे, रेड इथं आहे. ठीक आहे, ओके. हा कसा बाइंड झाला रे बाळांनो, डार्क. अण्णा, हा डार्क लाईन वरती बाइंड झालाय. इथं कोण आलाय, Hg आलाय, मर्क्युरी आलाय. बरोबर आहे का? ठीक आहे, आता जर मर्क्युरी, व्यवस्थित आहे का, मर्क्युरी जर डार्क लाईन वरती असेल, ऑलरेडी एक CH3 होता इथे प्रेझेंट, हा CH3 होता प्रेझेंट, तो कुठे जाईल रे बाळांनो, मर्क्युरी जर अबो दी प्लेन बाइंड झाला, CH3 कुठे गेला पाहिजे, बिलो दी प्लेन. कुठे गेला पाहिजे, बिलो दी प्लेन. बिलो दी प्लेनला लिहिणार कशा आपण, डॉटेड लाईननी. कसे लिहिणार बाळांनो, डॉटेड, असे 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 असे. बरोबर आहे का? ठीक आहे, डॉटेड लाईन लिहिली. आता आपण वॉटरचे ऍडिशन करतोय. कशाचे ऍडिशन करतोय बाळांनो, वॉटर, पाणी 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 पाणी. कशाचे ऍडिशन करतोय, पाणी, वॉटर ऍड करतोय. नाव याच्यामध्ये काय करूया आपण, वॉटरचे ऍडिशन करून घेऊया. ठीक आहे, इथं काय केलं आपण, सिम्पली H2O ची ऍडिशन केली, वॉटरची ऍडिशन केली. आता वॉटर आपण काय सांगितलंय की हा तिथून अटॅक करणार जिथे नंबर ऑफ हायड्रोजन्स कमी आहेत. नंबर ऑफ हायड्रोजन्स कमी आहेत. चेक करा, टर्शरी कार्बन वरती हा अटॅक करणार आहे. मग वॉटर काय करेल बाळांनो, इथं अटॅक करेल. व्यवस्थित बघा रे बाळांनो, हा इथं अटॅक करतोय. आता अटॅक करताना तो कुठून अटॅक करेल, SN2 टाईप अटॅक करणार आहे, म्हणजे SN2 सारखा अटॅक करणार आहे. म्हणजे जो लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्या कुठून साइडनं, बॅक साइडने अटॅक करणार आहे. मर्क्युरी कुठे आहे, अबो दी प्लेन आहे. मर्क्युरी कुठे आहे, अबो दी प्लेन. कुठे आहे मर्क्युरी, अबो दी प्लेन. अटॅक कुठून होईल, बिलो दी प्लेन. कुठून अटॅक बाळांनो, बिलो दी प्लेन. बिलो दी प्लेन ज्या वेळेला अटॅक होईल त्यावेळेला चेक करा, बिलो दी प्लेन कोणी प्रेझेंट आहे का, आहे. कोण आहे प्रेझेंट, CH3. म्हणजे CH3 ज्या प्लेन मध्ये आहे तिथून अटॅक करणारे वॉटर. जर CH3 ज्या प्लेन मध्ये आहे तिथूनच वॉटर अटॅक करायला लागला तर CH3चं रिपल्शन होईल का नाही बाळांनो, होईल. CH3 ला पुश केलं जाईल की नाही बाळांनो, पुश केलं जाईल. CH3 ला ज्या वेळेला पुश केलं जाईल, CH3 कुठे येईल, डॉटेड होता, तो कुठे आला पाहिजे, अबो दी प्लेन. OH ने अटॅक केलाय, म्हणजे वॉटरने अटॅक केलाय, वॉटर कुठे गेला पाहिजे, बिलो दी प्लेन. गुड, छान. म्हणजे आपण असं म्हणला सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेन मध्ये वॉटरचा अटॅक कुठून झाला रे बाळांनो, बिलो दी प्लेन. वॉटर आला बिलो दी प्लेन, इथं OH लिहिला आपण. अबो दी प्लेन कोण आला आता, CH3. अबो दी प्लेन कोण आला, CH3. नाव मर्क्युरी कुठे आहे रे बाळांनो, अबो दी प्लेन आहे. ऑलरेडी मर्क्युरी कुठे आहे, अबो दी प्लेन आहे. तो चेंज होईल का, बिलकुल नाही. अबो दी प्लेन म्हणजे कसा, डार्क लाईन वरती. आता आपल्याला काय करायचं बाळांनो, NaBH4 टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, NaBH4. नाही, एक काम करू आपण, NaBD4 घेऊया. काय घेऊया आपण, NaBD4. NaBD4. आता हायड्रोजनच्या जागेमध्ये कोण येणार आहे, ड्यूटेरियम येणार आहे. म्हणजे मर्क्युरी रिप्लेस करणार आहेत आपण कोणी, ड्यूटेरियम. म्हणजे सोडियम बोरोहायड्रेट जर यूज केला असता आपण, NaBH4 जर यूज केला असता आपण, काय भेटला असता आपला, हायड्रोजन भेटला असता. बरोबर आहे. आता रिप्लेस केल्याच्या नंतर काय भेटणार आहे बाळांनो, कशाने रिप्लेस केलाय आपण, ड्यूटेरियमने रिप्लेस केलाय. मग येणार कोण आहे बाळांनो, ड्यूटेरियम येणार आहे. कोणाच्या जागेत येणार आहे, मर्क्युरीच्या जागेत येणार आहे. आणि ही रिएक्शन आहे एक्सचेंज रिएक्शन. एक्सचेंज रिएक्शन मध्ये स्टेरिओकेमिस्ट्री चेंज होत नाही. एक्सचेंज रिएक्शन मध्ये स्टेरिओकेमिस्ट्री चेंज होते का बाळांनो, नाही, बिलकुल स्टेरिओकेमिस्ट्री चेंज होत नाही. जर स्टेरिओकेमिस्ट्री चेंजच होत नसेल तर मर्क्युरी कुठल्या प्लेन मध्ये आहे, मर्क्युरी आहे सर डार्क लाईन वरती. कुठे आहे बाळांनो, मर्क्युरी डार्क लाईन वरती. जर मर्क्युरी डार्क लाईन वरती असेल तर ड्यूटेरियम कुठून आला पाहिजे, डार्क वरनं. मर्क्युरी कुठून आला, मर्क्युरी रिप्लेस झाल्याच्या नंतर ड्यूटेरियम कुठल्या प्लेन मध्ये दिसला पाहिजे आपल्याला, ज्या प्लेन मध्ये मर्क्युरी होता त्याच प्लेन मध्ये एक्सचेंज रिएक्शन झाल्यामुळं ड्यूटेरियम कुठे आला पाहिजे, ज्या प्लेन मध्ये मर्क्युरी प्रेझेंट होता त्याच प्लेन मध्ये ड्यूटेरियम आला पाहिजे. म्हणून चेक करा, ज्या वेळेला आपण फायनल प्रोडक्ट लिहू त्यावेळेला ड्यूटेरियम कुठे असणार आहे, ज्या प्लेन मध्ये मर्क्युरी प्रेझेंट होता इथे कोण आला, ड्यूटेरियम. कोण आला रे बाळांनो, ड्यूटेरियम. आणि डॉटेड वरती कोण आहे रे बाळांनो, OH. वेज वरती कोण आहे रे बाळांनो, CH3. सर राहील का लक्षात बाळांनो, राहील का लक्षात, पक्का राहील ना लक्षात. ओके. नाव आता ह्या एक्झाम्पलला शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचं, स्टेरिओकेमिस्ट्री पण लक्षात राहिली पाहिजे, कोण आलंय हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे.
कन्सिडर बघा आपल्याकडे आहे सायक्लोपेंटेन. व्यवस्थित बघा, एक्झाम्पल एक वेळेस समजलं खूप झालं. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये आपण काय केलं बाळांनो, Hg ऍड केलाय, OAC आहे, किती आहे ट्वाइस आहेत. याच्यामध्ये आपण पाणी ऍड केलाय, H2O ऍड केलाय, सोबत काय दिलेलं आहे NaBd4. काय दिलंय बाळांनो, NaBd4 दिलाय. ओके, सोडियम बोरोहायड्राइड, बरोबर आहे की नाही, हा ड्यूटेरियो हायड्राइड आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, नाव हा ज्या वेळेला बाइंड होईल, आता जो आपला प्रोडक्ट बनेल, व्यवस्थित बघा, मी सायक्लोहेक्झेनला लिहितोय, सॉरी सायक्लोपेंटेन आहे ना आपल्याकडे बाळांनो, सायक्लोपेंटेनला लिहिलं. आता या केसमध्ये आपण काय केलं होतं, जो OH होता आणि जो ड्यूटेरियम होता, हे दोनच आले होते, OH आणि ड्यूटेरियम आला होता. हे दोन्ही कसे आले होते बाळांनो, अपोजिट प्लेननी, एकमेकाचे कसे आले होते, अपोजिट. एकमेकाचे ते कसे दिसत आहेत, अपोजिट दिसत आहेत. एक सॉलिड वेज वरती तर एक डॉटेड वेज वरती, एक सॉलिड वेज वरती तर दुसरा डॉटेड वेज वरती, एक सॉलिड लाईन वरती तर दुसरा डॉटेड लाईन वरती, बरोबर आहे. म्हणजे मर्क्युरी आणि वॉटरची ऍडिशन अपोजिट होती, म्हणून हे दोन अपोजिट झाले होते. म्हणून ड्यूटेरियम कुठे आला होता, अपोजिट आला होता, कोणाच्या, OH च्या अपोजिट होता, बरोबर आहे. आता ओव्हरऑल जो ड्यूटेरियम आणि OH येईल तो कसे असतील बाळांनो, एकमेकाला अपोजिट. कसे असतील एकमेकाला अपोजिट. एक डार्क वरती लिहिला तर दुसरा कुठे लिहायचा बाळांनो, डॉटेड वरती लिहायचा. मग आपण बघूया इथं एक एक. आपण काय म्हणलं की इथं जो OH आला, समजा OH आपण असा डार्क वरती लिहिलाय, व्यवस्थित बघा रे बाळांनो, OH आपण कसा लिहिलाय, डार्क लाईन वरती, व्यवस्थित बघा, OH कसं लिहिलाय, डार्क लाईन वरती. ड्यूटेरियम कुठे आला पाहिजे, अपोजिट. डार्क लाईनची दुसरी अपोजिट कोणती साईन असणार आहे, डॉटेड लाईन. डॉटेड लाईन म्हणजे कसं असणार आहे बाळांनो, असं चेक करा. इथं कोण असेल बाळांनो, ड्यूटेरियम. उरला कोण रे बाळांनो, मिथाइल. उरलाय कोण, मिथाइल. मिथाइल कुठे असणार आहे, OH च्या अपोजिटला आणि ड्यूटेरियमच्या सेम फेज मध्ये, बरोबर आहे का. OH जर डार्क लाईन वरती असेल, मिथाइल कुठे असला पाहिजे, डॉटेड लाईन वरती असला पाहिजे सर. मग इथं आपला कोण असणार आहे बाळांनो, CH3, बरोबर आहे का. ओके, लक्षात असू द्या. नाव आणखी एक्झाम्पल, कन्सिडर आपल्याकडे सायक्लोहेक्झेन आहे. काय आहे, सायक्लोहेक्झेन. इथे एक CH3 आहे, इथे एक CH. व्यवस्थित बघा, दोन CH3 आहेत डबल बॉन्ड वरती. ठीक आहे, आपण काय ऍड केला, मर्क्युरी, Hg, OAC ट्वाइस, ठीक आहे, पाणी, शेवटी NaBH4 असेल किंवा NaBd4 असेल, दोन्हीपैकी एक असणार आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, ओके. आता बघा बाळांनो, या केसमध्ये आपण ज्या कॉन्सेप्ट ऑलरेडी लावलेल्या आहेत त्या सगळ्या ॲज इट इज ठेवून द्यायच्या, अजिबात चेंज करायच्या नाही. ठीक आहे, कॉन्सेप्ट काय सांगते आपली, सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झेनला लिहिला. OH आणि आपला हायड्रोजन कसे आलेत पाहिजेत एकमेकाला, अपोजिट, बरोबर आहे का. ठीक आहे, त्यांना लिहून घ्या बाळांनो, OH आणि हायड्रोजन. OH जर समजा, OH तुम्ही कुठे लिहिलाय, डार्क लाईन वरती, OH कुठे लिहिलाय, डार्क लाईन वरती. एखाद्याला वाटलं मला OH डॉटेडला लिहायचं आहे सर, लिहि, बिंदास लिहि, काही हरकत नाही. आणि ड्यूटेरियम कुठे लिहिशील, मग त्याच्या अपोजिटला लिहायचं. OH ला डॉटेड वर लिहिलं, ड्यूटेरियम कुठे लिहायचा, डार्क लाईन वरती. कुठे लिहायचा, डार्क लाईन वरती, बरोबर आहे का. ठीक आहे, म्हणजे इथं जर वेज वरती लिहिलाय, इथं कुठे लिहिशील बाळाला, हायड्रोजन ड्यूटेरियम कुठे लिहिशील, डॉटेड वरती. ठीक आहे, आता याच्या अकॉर्डिंग बाकीचे सबसेट लिहून टाकायचे किंवा बाकीचे जे ग्रुप्स आहेत, बाकीचे जे ग्रुप प्रेझेंट आहेत ते लिहून टाकायचे. मला सांगा, OH जर OH डार्क लाईन वरती असेल, OH कुठे, डार्क, CH3 कुठे असणार आहे, डॉटेड वरती. कुठे असेल बाळांनो, डॉटेड वरती, डॉटेड डॉटेड डॉटेड. ठीक आहे, आता इथं हायड्रोजन कुठे आहे, डॉटेड वरती. CH3 कुठे असणार आहे, वेज वरती. ओके, गुड. डार्क लाईन वरती असा कोण असणार आहे, CH3 असणार आहे. गुड, हुशार झाले लेकरं, छान. ठीक आहे, राहील का लक्षात, पक्का, शुअर आहेत का. ठीक आहे, एक एक्झाम्पल आणखी देतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, शॉर्टकट पण लक्षात राहतील, कसं लिहायचं हे पण लक्षात राहील. बाळांनो बघा, आपल्याला दिलाय PH, इथे स्टायरीन दिलाय आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये दिलाय, व्यवस्थित बघा, NaHg दिलाय आणि OAC ट्वाइस, याच्यासोबत काय दिलं रे बाळांनो, वॉटर दिलाय आणि काय दिलंय बाळांनो, NaBH4 दिलाय.
आता BH4 घेण्यापेक्षा आपण काय करूया, ड्यूटेरियम घेऊया बाळांनो. काय घ्यायचा, BD4. ठीक आहे, डन. वगैरे बाळांनो, आपल्याला माहिती आहे एंट्रन्स साईडला कोण जाणार आहे, OH जाणार आहे, PH इथे इथे. ठीक आहे, इथेपर्यंत ठीक आहे. पुढचं वगैरे बाळांनो, पुढं OH कुठे येणार आहे, मधल्या साईडला OH लिहिला आपण. ओके, ड्यूटेरियम कुठे येणार आहे, टर्मिनलला, इथे ड्यूटेरियम CH2D. ओके, नाव क्वेश्चन व्यवस्थित आहे का, हे सेंटर कायरल आहे का बाळांनो, आहे. हे सेंटर कायरल आहे का, आहे. जर कायरल सेंटर बनत असेल, DL बनेल की नाही बाळांनो, बनेल. गुड, छान. ठीक आहे, आपल्याला हा DL मिक्सचर मिळून जाईल. चला, आता मी भरपूर सारे एक्झाम्पल देतोय, त्याच्यावरती हे रिॲक्शन तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत, रिॲक्शन वर्कआउट करायचे आहेत, रिॲक्शन लिहायचे आहेत. ठीक आहे, चला एक्झाम्पल्स. ओके, हे लिहिलं का बाळांनो, लिहिलं नसेल तर मी साईडला होते, पटकन स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक है, ओके, चलो. चलो चलो चलो. ठीक है, एग्जाम्पल्स देतो बाळांनो. एक्झाम्पल्स ट्राय करायचे आहेत. आपल्याला अल्कोहोल बनवायचं म्हणून न्यूक्लियोफाइल आपण वॉटर वापरलाय, दुसरे सुद्धा न्यूक्लियोफाइल असू शकतात ना. गुड. सायक्लोहेक्सेन इथे लिहिलाय आपण PH, इथे लिहिलाय आपण PH. कोण असणार आहे, मर्क्युरी असेल की नाही. ओके, आपण काय करूया, सबस्ट्रेट लिहूया, दोन रिॲक्शन कंडिशन सगळ्यांवरती अप्लाय. ठीक आहे, ओके. ओके, रिॲक्शन कंडिशन्स आळनो या दोघांवरती, म्हणजे एवढे जे एक्झाम्पल्स आपण दिलेत त्याच्यावरती दोन कंडिशन देतोय मी. ठीक आहे, पहिली कंडिशन याच्यावरती अप्लाय करायचा, GOAC ट्वाइस H2O NaBH4. आणि दुसरी कंडिशन बाळांनो सेम असेल,
HgOAC ट्वाइस, बरोबर आहे, HgOAC ट्वाइस, आणि काय असेल बाळांनो, वॉटर असेल सोबत. इन्स्टेड NaBH4 आपण काय देतोय, NaBD4. ह्या दोन कंडिशन ट्राय करायचे, ठीक आहे. डिसाइड होतोय, रिएक्शन सगळ्या लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. ओके, चालेल, ठीक आहे, घ्या पटकन.